नमस्कार मंडळी, माझं नाव श्री आणि पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण आलो आहे मानगड किल्ल्याला भेट देण्यासाठी। तर आपल्या मानगडच्या जस्ट खाली एक आपल्याला मंदिर पाहायला भेटते, तर महादेवाचं मंदिर। तर जसं आपण आता लास्ट व्लॉगमध्ये पाहिलं होतं कुर्डुगडला जाताना जसं हेमाडपंथी शैलीचं मंदिर होतं, सेम तसंच मंदिर आपल्याला मानगडच्या खाली पाहायला भेटतं। पण आता सध्या पूर्ण भग्न अवस्थेत आपल्याला पाहायला भेटते। तर साधारण इथं फक्त एक नंदीच आणि शिवपिंडच तुटलेल्या अवस्थेत पाहायला मिळते। तर इथं तुम्ही पाहू शकता अशा कमानी वगैरे पडलेले आहेत, ठिकठिकाणी कमानीचे दगड, विरगळी पण आपल्याला इथं पाहायला भेटतं। ते हे मंदिराचं प्रवेशद्वार असेल त्यावेळेसचं। इथं आपल्याला नंदी पाहायला भेटतो। इथं आपल्याला तुटलेल्या अवस्थेत शिवपिंड पाहायला भेटते। आणि हे त्यावेळेसचं गर्भगृह असेल, शिवपिंड पाहायला भेटते। त्याचा उतारा आपल्याला पाहायला शिल्लक मिळतोय। पुढे एक अजून एक मंदिर आहे, तिथे विरगळी पाहायला भेटते। तर विरगळ म्हणजे नक्की काय आणि त्याचे वाचन कसे करावे हे इथे दिलेले आहे। युद्धामध्ये वीराला वीरमरण आल्यानंतर त्याची शौर्याची गाथा चिरंतन टिकावी म्हणून यासाठी विरगळ बनवली जात होती। विरगळीमध्ये पहिल्यांदा लढाईचा प्रसंग दाखवला जातो, त्याच्यानंतर स्वर्गारोहण, जिथे वीराला अप्सरा घ्यायला येतात, त्यानंतर वीराला स्वर्गप्राप्ती झालेले दाखवले जाते आणि शेवटी असते कलशारोहण। तर कलशारोहणमध्ये वीराला मोक्ष मिळालाय असे दाखवले जाते। तर इथे आपल्याला भरपूर अशा विरगळी पाहायला मिळतात। बोरवडी गावापासून पुढं आलं की आपल्याला हे गाव लागतं, शिरसाड म्हणून। ह्या गावाच्या इथून तुम्ही पाहू शकता, इथं बोर्ड लावलेला आहे। ही घर आहेत, ह्या घरांच्या समोरून हा ट्रेल चालू होती मानगडाची। तर रायगड जो आपला मुख्य राजधानी होती स्वराज्याची, त्याच्यावरती त्याला संरक्षित करण्यासाठी जे आजूबाजूचे किल्ले बांधले होते त्यामधला हा एक किल्ला होता। एक अर्धा तास लागेल वर चढण्यासाठी मॅक्स। इथून एवढा उंच आहे किल्ला। गाइस इधर देखो एक बार, सब हाय करो। हाय, गुड मॉर्निंग, हाय, गुड इव्हनिंग। बात झालं लय चाललं। ये सब एक नंबर के मस्त लोग हैं। इसको तो आपने देखा ही होगा। मैं तो रहता हूँ, हर एक व्लॉग में रहता है। इसको आपने हरिश्चंद्र के व्लॉग में देखा रहेगा। 10 मिनिटाच्या ट्रेक नंतर वरती पाटरे प्रदेश लागतो। तर इथं आपल्याला विंजाई मातेचं मंदिर आणि मंदिराच्या शेजारीच आपल्याला इथं थोड्याशा मूर्त्या पाहायला भेटतात। हे पण मंदिर असावं त्या काळचं, पण आता पडलेल्या स्थितीत पाहायला भेटते। इथं 2-3 मूर्त्या आहेत आणि त्याच्या साईडलाच हे विंजाई मातेचं मंदिर आपल्याला पाहायला भेटतं। मंदिराचा जीर्णोद्धार हा अलीकडच्या काळामध्ये झालेला आहे। आपल्याला मंदिरामध्ये दगडी दीपमाळा आणि विंजाई मातेची आकर्षक मूर्ती आपल्याला पाहायला मिळते। जाऊया गडाकड। आत्ता वाजले 4:30। तर लवकरात लवकर गड आपण सर करून किल्ला पाहून आपण निघूया पुण्याकडे। मानगडाला येण्यासाठी पुण्यावरून ताम्हिणी घाट उतरल्यानंतर निजामपूर या गावामध्ये यावे लागते। निजामपूर पासून एक रस्ता रायगड पायथ्याच्या पाचाड गावाकडे जातो। या रस्त्यावर सुमारे 3 किलोमीटर अंतरावर बोरवडी हे गाव आहे। गावाच्या पुढे आल्यानंतर आपल्याला 2 किलोमीटर अंतरावर मशिदवाडी हे गाव लागतं आणि या गावातूनच मानगड किल्ल्यावर जाण्यासाठी आपल्याला वाट पाहायला मिळते। वरती आल्यानंतर आपल्याला पूर्वाभिमुख महादरवाजा पाहायला मिळतो। थोड्याशा कातळ्यातल्या पायऱ्या चढून आलं की आपल्याला इथे गौमुखी बांधणीचं एक आपल्याला महाप्रवेशद्वार पाहायला भेटतं, जे की किल्ल्याचं मुख्य प्रवेशद्वार आहे।
इथे आपल्याला ही जी वरची कमान ढासळलेली आहे, तर ती कमानाची दगड इथं आपल्याला पडलेले पाहायला भेटतात. एका कमानीवर आपल्याला इथं शरभशिल्प पाहायला भेटते, माशाचा आकाराचे. तर हे आहे मुख्य प्रवेशद्वार. दरवाजा लॉकिंगसाठी इथे फासे लावत असेल. इथं पूर्ण आतपर्यंत असेल, या आत टाकून दरवाजा ओपन करत असेल, त्यावेळेस दरवाजा बंद केल्यावर तिथे लावत असतील. इथे पहारेकरांची देवडी असेल पडलेल्या अवस्थेत आहे. इथं पण वरती एक दगड दिसतोय. तर हे त्या काळी पूर्ण कव्हर असेल, पण आताच्या काळात पूर्ण पडलेले आहे. हा प्रवेशद्वारातून आतमध्ये आल्यानंतर डावीकडे आपल्याला धान्याचं कोठार आणि एक पाण्याचं टाकं तिथे पाहायला भेटतं. हे अलीकडचं धान्य कोठार आहे, ते पाण्याचं टाक आहे. आपण तिथं जाऊन एकदा पाहून येऊया. इथे आपल्याला एक लेणी पाहायला भेटते. महाप्रवेशद्वारातून डावीकडे आल्यानंतर 7 वाहनकालीन लेणी आहे. तर त्यावेळेस त्याचा उपयोग धान्याचं कोठार म्हणून केला जात होता. मोठी आहे चांगली. इथे कॅम्प वगैरे होऊ शकतो आजच्या काळात. आणि इथं पाण्याचे 2 टाके पण आहेत. आणि धान्य कोठाराच्या जस्ट बाजूला बाहेर आपल्याला इथं पाण्याचं टाकं पाहायला भेटतं. पाणी पिण्यासारखं नाही आहे, पूर्ण गढूळ पाणी आहे. हे पाण्याचं टाकं ओव्हरफ्लो होऊन इथं पण एक त्यांनी सिस्टम केलं आहे. तर इथं पण दुसरं पाण्याचं टाकं असेल. हे ओव्हरफ्लो झाल्यानंतर इथं पाणी साठत असेल. प्रवेशद्वाराच्या डाव्या साईडला आपल्याला धान्य कोठाराने पाण्याचं टाकं पाहायला भेटले. आणि त्या साईडला उजव्या साईडला आलं तर आपल्याला इथं हनुमान टाके पाहायला भेटते. आणि त्याच्याच पलीकडं आपल्याला खांब टाके हे पाहायला भेटतं. हे आहे हनुमान टाके, 2 टाके सेपरेट मध्ये बोगदा पडला आहे त्याला. तर आता पूर्ण गाळ साठलेलं आहे टाक्यामध्ये. आणि वरचे जे दगड ढासळून आलेले ते पण टाक्यांमध्ये पडलेले आहे. तर हे आहे हनुमान टाके. त्याच्याच पुढं आलं की आपल्याला खांब टाके पाहायला भेटतं. पण गडावर एकूण 12 पाण्याची टाकी आहेत, भली मोठी. पाणी साठा गडावर भरपूर असं होतं त्या काळी. खांब टाक्यामध्ये थोडंसं पाणी आपल्याला पाहायला भेटते. तर हे आहे खांब टाकी. प्रवेशद्वारातून तिकडून आल्यानंतर नाही तर आपल्याला हनुमान टाके पाहायला भेटतं. आणि इथं आहे खांब टाके. खांब टाके ह्यासाठी म्हणतात, रोडसाठी खांब दिलेले आहेत पाण्याच्या टाक्याला, त्यामुळे ह्याला खांब टाके म्हणतात. तसंच हे खांब टाकं होतं आणि त्याच्या साईडला दुसरं असं भलं मोठं पाण्याचं टाकं आपल्याला खांब टाकं पाहायला भेटते. तर आतमध्ये पर्यंत आहे, पण पाणी पिण्यायोग्य नाही आता. तर आता जाऊया आपण किल्ल्याच्या मागच्या बाजूस, खालच्या बाजूस, आणि नंतर वरती जाऊया. मानगडपासून मुरुड जंजिर जवळ आहे. जंजिरीकर सिद्धीचा आक्रमणाचा विचार करून हे आक्रमण रोखून धरणे हेच मानगडाचे मुख्य काम होते. किल्ला त्या काळी लढाऊ टेहळणी पर्पजसाठी बांधला गेला असावा. तर तिथून पुढं आलं त्या खांब टाक्यांपासून की आपल्याला इथं गुप्त दरवाजा पाहायला भेटतो. की आहे गुप्त दरवाजा. गडाच्या उत्तर टोकावर हा आपल्याला चोर दरवाजा पाहायला मिळतो. या दरवाजात उतरण्यासाठी काही पायऱ्या दिलेल्या आहेत. त्या काळी इथे एक वाट असावी. इथून थोडीशी आपल्याला पुसट झालेली दिसते. तर ह्या साईडने पण गडावर गुप्त दरवाजातून कधी काळी वापरत असेल. तर बरंचसं पडझड झालेली आहे. पूर्वी मानगडाचे सरनौबतीचे अधिकार फुले घराण्याकडे तर हवालदार पद हे मोरे घराण्याकडे होते. 1665 साली पुरंदर येथे झालेल्या मोगल मराठा तहामध्ये जे 23 किल्ले मोगलांना दिले होते त्यात मानगडाचाही समावेश होता. पुढे 1818 मध्ये ब्रिटिश कॅप्टन सॉमेट यांनी मानगड किल्ला जिंकून घेतला आणि परिसरावर ब्रिटिश अंमल कायम केला.
त्या काळी इथंही तटबंदी असावी, इथं आपल्याला दिसतात ते अवशेष, इथं पण असावी. आता ही पडलेल्या अवस्थेत आपल्याला पाहायला भेटते. तर ह्या साईडने थोडं पुढं जाऊया आणि मग जाऊया मुख्य गडावर. पूर्ण आपण गोल राऊंड मारला किल्ल्याच्या खालून, तर कुठून तरी वरती जायला आपल्याला रस्ता पाहिजे. सदरेचा त्या साईडला रस्ता आहे. पूर्ण किल्ला एक्सप्लोअर करायचा ना, मग काय सोडायचं नाही. साईड पूर्ण झाली आहे, खालची ही साईड झाली की मग डायरेक्ट वरती बाले किल्ल्यावर सदरेवर जाता येईल. इथं पण पिण्याचे पाण्याचे टाके, इथं पण एक पाण्याचं टाके, काय माहित लाकूड असेल. पण सगळंच पाणी खराब आहे ना, सगळ्याच पाण्याचे टाके खराब आहेत. हे पावसातच भारी वाटतं. खोदीव पाण्याचं टाका. तर इथून आता चढूया आपण वरती, जाऊया सदरेवर. स्पायडरमॅन स्पायडरमॅन ऊनी चुराया मेरा दिल का चैन. इथं पण प्रवेशद्वार असावं त्या काळचं, कारण पायऱ्या दिसतात. थिंक आपण डायरेक्ट राजसदरमध्ये शिरलेलो आहे. बरोबर, आपण डायरेक्टली राजसदरेत आलो आहे. पलीकडनं पण पायऱ्या आहेत, स्टेअर. तिकडून आले तरी इथं आतमध्ये येतो आपण राजसदरेमध्ये. तिथं इथं चौथऱ्यांचे अवशेष आपल्याला पाहायला भेटतात. राजसदर हे पूर्ण आहेत, ते आहेत राजसदरेचे अवशेष. हे आहे राजसदर. आणि ह्या पलीकडे आपल्याला दिसते ते अवशेष, ते आहेत जोत्यांचे अवशेष. म्हणजे जे ते काळी जे इथे हवालदार वगैरे राहत असतील, जे आपले पहारेकरी वगैरे, त्यांची इथं राहण्याची सोय असावी त्या काळात. तर ह्या साईडला येते आणि पलीकडे येते, तर आपल्याला इथं अवशेष पाहायला भेटतात. ही आहे राजसदर. आणि आता आपण जाऊया पलीकडच्या साईडला. त्या साईडने जिथून प्रवेशद्वारातून वरती आलं तर ह्या साईडने आपल्याला राजसदरेत येता येतं. आपण पलीकडच्या साईडला गेलो होतो, हनुमान टाके खामटाके पाहून तिकडं गुप्त दरवाजा पाहिला. आणि किल्ल्याच्या पलीकडच्या बाजूने आपण इकडे आलो, इकडं खोदीव टाके पाहिले आणि तिथून वरती आलो तर आपण राजसदरेत येऊन पोचलो. तर ही राजसदर पाहिली, मागं जोत्यांचे अवशेष. आणि आता आपण चाललोय पुढे किल्ल्याच्या दुसऱ्या एंडला. इकडे बुरुज आहेत, त्याच्या पलीकडच्या साईडला पण जोत्यांचे अवशेष होते, तसेच अलीकडच्या साईडला पण इथे जोत्यांचे अवशेष पाहायला भेटतात आपल्याला. ही पूर्ण जागा चौतारा तुम्हाला दिसत असेल. ह्या साईडला किल्ल्याचं डागडुजीचं काम चालू आहे सध्या, चुन्याचं वगैरे. परत किल्ल्याची तटबंदी बांधायचं काम चालू आहे. असेच जर किल्ले जपत राहिलं तर नक्की पुढच्या येणाऱ्या पिढीसाठी आपण काहीतरी शिल्लक ठेवू शकतो. इथं परत आपल्याला 2 पाण्याचे टाके पाहायला भेटतात. ते पाणी पिणे योग्य नाही आहे. आणि ह्या साईडला आहे ढालकाटे बुरुज. ह्या घराची इथं आपण गाड्या लावल्यात, इथून ट्रेक स्टार्ट केला. ह्या स्टार्ट केला, हे व्हाईट दिसतंय पॉईंट. आणि हा आहे ढालकाटी बुरुज. तर तिकडं बांधकाम चालू आहे आता सध्या. साईडला असा पूर्णपणे बुरुज बांधलेला आहे. इथं चुन्याचा घाणा आणि आजच्या काळातला आहे आधुनिक. पूर्वीचे चुन्याचे घाणे आपण पाहिले असतील. तर आपला किल्ला एक्सप्लोअर करून झाला आहे. आता होऊया आपण गड उतार आणि निघूया मग घराकडे. जाताना डिनर करू कुठेतरी थांबून. हो, एक पॉईंट राहिला आपला. इथं शिवमंदिर पण आहे सदरेच्या अलीकडच्या बाजूस. स्किप झाला असेल बहुतेक, आम्ही पलीकडच्या साईडने गेलो होतो. इथं शिवमंदिर आहे. इथं छोटीशी पिंड आपल्याला पाहायला भेटते. तरी शिवपिंड होती.
तटबंदी पूर्ण ढासळलेली आहेत. ही सदरेचे दगड इकडे पडलेले आहेत तटबंदीचे. तर आता सध्या पूजेचं काम चालू आहे. तर इथं पूर्ण असं रस्ता बनवलेला आहे. इथं पाहू शकता तुम्ही या साईडला असं पूर्णपणे. तर इथून खाली जायची वाट आहे. कसं वाटलं आजचा ट्रेक? सगळी मिळालेलं तोंडाची. इथं या आणि बघा, मग मी तुम्हाला सांगतो कसा वाटतं. तू घरी जाचल नाही. हे आता झोंबेच आहे. गळारून गेलाय तो. यश दे बल्ले बल्ले हो या. तिथं प्रवेशद्वार आहे, तिथं आलो. तर आता आपण आलोय, झालोय गड उतार. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. ओ माय गॉड, वायर डोक्यात लागली असती. भेटूया पुन्हा एकदा नवीन गड भटकंतीसोबत. आता निघूया घराकडे.